पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। परळीतील भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये आता मंगल प्रभात लोढा पोहोचले असून स्थानिकांच्या समस्यांसाठी ते स्टेशनमध्ये दाखल झालेत। समस्यांकडे पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांनी आरोप केल्यानंतर मंगल प्रभात लोढा या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। तरी दृश्य देखील आपण पाहतोय। मंगल प्रभात लोढा स्थानिकांच्या समस्यांसाठी आता पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहेत। भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये ते दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। परळीतील भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये मंगल प्रभात लोढा आता पोहोचलेले आहेत। तरी दृश्य आपण पाहतोय। पोलिसांसोबत आता मंगल प्रभात लोढा हे चर्चा देखील करतायत। नागरिकांनी त्यांच्या समस्या मंगल प्रभात लोढा यांच्याकडे बोलून दाखवल्या होत्या आणि त्याच समस्यांच्या संदर्भात मंगल प्रभात लोढा आता भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत। तर पोलिसांसोबत ते चर्चा करतानाची दृश्य देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्थानिकांच्या समस्यांकडे पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता आणि याच कारणासाठी जाब विचारण्यासाठी मंत्री मंगल प्रभात लोढा आता पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत। और करने का मैं बोली जो बोल रहे हो ना, तो हम लोग ने छुट्टी देखा है, लेकिन हम लोग हाथ उठा सकते सारी बात हम लोग ने वायरल किया। हम लोग ने वायरल किया, हम लोग ने वायरल नहीं किया था, वो लोग ने वायरल किया ना। वीडियो वायरल केला ना होता तुमच्याकडे आले होते न्यायासाठी, यांच्यावरती चॅप्टर प्रोसिडिंग करायचे, तुमच्या अनुमतीशिवाय ते करू शकत नाही सर। आम्ही त्या दिवशी मी कदा ना सांगतो, मी सांगतो तुम्ही चॅप्टर प्रोसिडिंग करा। मी बसलो ना, तुम्ही एसीबी मॅडमच्या ऑफिसला ठीक आहे, करा एसीबी म्हणून बोला, करा चॅप्टर प्रोसिडिंग आज कंप्लीट करा, अरेस्ट करा, ते आहे काढा इथून सर्व बांगलादेशीने रोहिंग्या इथे बोलत बसला। मी कंप्लेंट करायला आला, त्याच्या विरुद्ध तुम्ही चॅप्टर केस सुरू करते, त्यांना सांगा बोलतो आधार कार्ड घेऊन चॅप्टर केस करायचं आहे। आणि आम्ही सांगतोय आमच्या मुलांना न्याय द्या म्हणून। आमच्या मुलांनी मार खाल्ला, त्यांनी काय, आणि परत मुलं लाईट उभी आहे तर तेच लोक येऊन आमच्या मुलांना मारतायत फटाफट कानाखाली। हा कोणता न्याय मला सांगा तुम्ही, हे पण मी सांगितलंय का? हे तुम्ही करत आहे इथे भाईवाड्यामध्ये। मी आजपर्यंत कधी फक्त मालवणीमध्ये एक वेळा मैं बघितला होता, त्यानंतर भोईवाडा आता मालवणी सुरू केल्या तुम्ही। परसों रात को सर ये लोग के 16 से लेके 22 साल के लड़के हम लोग जा रहे हैं, तो हम लोग को क्या देखे बोलते हैं मारा है मारेंगे हिंदू जोर से। तो मैं खड़ी हो गई, बाद में दूसरे जो लड़के ऐसा सवासी दे रहे, अच्छा किया शाबाश और करने का। मैं बोली जो बोल रहे हो ना, तो हम लोग ने छुट्टी देखा है, लेकिन हम लोग हाथ उठा सकते सारी बात हम लोग ने वायरल किया। हम लोग ने वायरल किया, हम लोग ने वायरल नहीं किया था, वो लोग ने वायरल किया ना। वीडियो वायरल केला ना होता तुमच्याकडे आले होते न्यायासाठी, यांच्यावरती चॅप्टर प्रोसिडिंग करायचे, तुमच्या अनुमतीशिवाय ते करू शकत नाही सर। आम्ही त्या दिवशी मी कदा ना सांगतो, मी सांगतो तुम्ही चॅप्टर प्रोसिडिंग करा। मी बसलो ना, तुम्ही एसीबी मॅडमच्या ऑफिसला ठीक आहे, करा एसीबी म्हणून बोला, करा चॅप्टर प्रोसिडिंग आज कंप्लीट करा, अरेस्ट करा, ते आहे काढा इथून सर्व बांगलादेशीने रोहिंग्या इथे बोलत बसला। प्रभात लोढा यांच्याकडे काही स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या की पोलीस आमचं ऐकत नाहीये, असहकार्य करत नाहीये आणि त्यांनी मंगल प्रभात लोढांकडे तक्रार केल्यानंतर मंगल प्रभात लोढा त्या स्थानिकांना घेऊन आता पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत। अधिकची माहिती तर काही तांत्रिक अडचणींमुळे आपले प्रतिनिधी चेतन यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, तो संपर्क आपण पुन्हा एकदा करूयाच। मात्र परळीतील भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये आता मंत्री मंगल प्रभात लोढा
हे पोहोचलेले आहेत। स्थानिकांच्या समस्यांसाठी ते स्टेशनमध्ये दाखल झाले असून समस्यांकडे पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांनी आरोप केलेला आहे। चेतन आपले प्रतिनिधी आपल्याशी पुन्हा एकदा जोडले जातात। चेतन, परवा रात्रीची ही घटना आहे आणि काल या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आज एकंदरीत या संदर्भातील दखल आहे ती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतली। जी माहिती होती ती अत्यंत धक्कादायक होती। जो आरोप पालकांनी केलेला आहे तो महत्त्वाचा आहे की 2 गटांमध्ये हाणामारीची घटना झाली, सुरुवातीला वाद झालेला होता आणि मोठ्या जमावाने 7 ते 8 मुलांना जबर मारहाण केली आणि याच संदर्भात तक्रार करण्यासाठी परळमधील जी मराठी कुटुंब आहेत ते थेट भोईवाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेली होती। मात्र या ठिकाणी त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याऐवजी पोलिसांकडूनही त्यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे तो त्या तरुणांनी आणि त्यांच्या पालकांनी केलेला आहे। इतकंच नव्हे तर आरोपी सुद्धा या ठिकाणी पोहोचले, त्यांनी पोलिसांसमोर या मुलांना मारहाण केल्याचा आरोप केलेला आहे। यामुळे संतप्त झालेले मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी थेट आता वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना या पोलीस ठाण्यामध्ये येऊन जाब विचारला आणि या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिलेले आहेत। आता सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस चालू आहे। स्वतः DCP सुद्धा प्रशांत कदम या ठिकाणी पोहोचलेले आहेत, ते स्थानिकांचं म्हणणं ऐकून घेत आहेत। नेमकं प्रकरण काय होतं? लोढा यांचं म्हणणं होतं जर पोलिसांनी काही तरुणांना मारहाण केली असेल तर त्या पोलिसांविरोधात सुद्धा कारवाई केली पाहिजे आणि त्यासाठी पोलीस ठाण्यातील CCTV फुटेजचीही तपासणी केली जाणार आहे। शुभम, चेतन, या संदर्भात मंगलप्रभात लोढांची प्रतिक्रिया समोर आली आहे का? अद्यापही मंत्री मंगलप्रभात लोढा आहेत ते वरिष्ठ पोलिसांशी चर्चा करत आहेत आणि या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। आता आपण आहोत ते पोलीस स्टेशनच्या समोरच उभे आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने स्थानिक जमा झालेले आहेत आणि याच पोलीस ठाण्यामध्ये असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचं जे चेंबर आहे त्या ठिकाणी आता मंत्री मंगलप्रभात लोढा जे आहेत ते स्वतः DCP प्रशांत कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष बोराटे यांच्यासोबत चर्चा करत आहेत। एकंदरीत खडसवण्याचं काम आहे पोलिसांना, ते आत्ताच लोढांनी केलं। पालकांनी प्रचंड गंभीर आरोप केलेले आहेत, त्यामुळे या प्रकरणाची आता निष्पक्ष चौकशी होणार का आणि दोषी आरोपींसहित आरोपींना पाठीशी जर पोलिसांनी घातलं असेल तर त्या पोलिसांवर ही कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल। चेतन, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्ताधारी पक्षातले नेतेच आता अशा प्रकारची नाराजी व्यक्त करतात। निश्चितच मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं ज्यावेळी म्हणणं होतं की जर पोलीस या ठिकाणी निष्पक्षपणे कारवाई करत नसतील तर हे प्रकरण गृहमंत्र्यांपर्यंत घेऊन जावं लागेल आणि दोषी जे पोलीस असतील जे आरोपींना पाठीशी घालतायत त्यांचीही चौकशी करावी लागेल, त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी लागेल। तुम्ही भोईवाड्याचं मालवणी करण्याचा प्रयत्न करू नका, असाच प्रकार मी पूर्वी मालवणीमध्ये पाहिला होता असंही त्यांनी खडसावून सांगितलं। आणि या ठिकाणी जर कुठलाही मराठी बांधव असुरक्षित वाटत असेल तक्रारदारांसोबत आपल्याला संवाद साधता येईल का? निश्चितच इथे बरेच लोक आलेले आहेत, काही लोकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल ताई, तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, नेमकं काय प्रकरण होतं, काय घटना घडलेली होती? आम्ही तिथले नाही आहोत, तिथे कोण स्थानिक इथले स्थानिक कोण कोण होते, इथे काय झालेलं होतं नेमकं? ताई, तुम्ही मगाशी काही तक्रार मांडत होता, नेमकं काय प्रकरण होतं? मारहाण झालेली आहे ना तुमच्या मुलांना काही? हा, काय झालंय नेमकं? मुलं क्रिकेट खेळत होती, क्रिकेटसाठी मुलांनी पैसे काढले होते। ते पैसे काढल्यानंतर ह्या लोकांनी चिकन मागवलं तर त्यांची मुलं बोलली की नाही आम्हाला बिर्याणी पाहिजे आणि हॉलिजन 3 दिवस लावले होते अगोदर। हॉलिजनचं फक्त 3 दिवस परमिशन होतं, त्या लोकांचं म्हणणं होतं की अजून हॉलिजन ठेवा, आम्हाला अजून खेळायचं। मग त्या लोकांनी त्याच्यावरून भांडणं चालू केली आणि माझा मुलगा त्यांना वाचवायला म्हणून गेला, मुलांना साईडला करायला गेला तर माझ्याच मुलाला त्यांनी मारलं, त्याचं टी-शर्ट फाडलं, त्याला नखं मारली सगळी, त्या छातीला मानेला, माझ्या दुसऱ्या मुलाला पण मारलं त्या लोकांनी। तक्रार दिल्यावरती तक्रार घेतली का पोलिसांनी? त्यावर्षी तक्रार नाही घेतली त्यांनी आमची। पोलिसांनी मारहाण केल्याचा जो आरोप होतोय तो काय आहे? एकंदरीत पोलिसांचं काय म्हणणं होतं नेमकं त्या प्रकरणी आणि तुम्ही काय होतं? NC घेतली, NC गुन्हा दाखल केला नाही तुमचं म्हणणं? FIR सांगितला होता, सोमवारी कोर्ट बंद होतं, सोमवारी कोर्ट बंद होतं, NC घेतली आमची। FIR साठी ते मागे लागले होते, यांच्या मुलाची इंटरव्ह्यू होती आणि दुसऱ्या दिवशी कोर्ट बंद होतं। शेवटी आम्ही समजवता म्हणून आम्ही विचार केला की आज आपण NC टाकायची, पण तिकडे गेल्यानंतर आम्हाला तिकडे अतिशय त्रास झाला। जसा NC टाकली जसे ते मोकाट सुटले, कारण त्यांच्या ज्यांनी मारले त्या मुलांना इकडे आणले गेले नाहीत। जो जुबेर, जावेद ही जी नावं आहेत सगळी यांची, त्या मुलांना इथे आणलं गेलं नाही। आम्ही नावं 4-4 वेळेला देऊन पण ती मुलं पोलीस स्टेशनला, इथे मुलगा तो उभा आहे पण तो तिथे नव्हता, त्यांच्या घरांना कुलप होती। इथे पोलीस बोलत होते आम्हाला की तुम्ही FIR टाका, पण दुसऱ्या दिवशी कोर्ट बंद होतं, यांच्या मुलाची इंटरव्ह्यू होती
विचार केला एनसी टाकल्यावरती थोडं केसेसचं काय प्रकार होतं नेमकं, कारण तुम्ही आरोप केलेले आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी आमच्या मुलांकडून आधार कार्ड घेतले आणि त्यांना बोलले की तुमच्याकडून बॉईन साइन करून घेतलं की तुम्ही हे करा, सही करा. साईन करायला बोलवलं पण आम्ही बोललो नाही देणार, आम्ही साईन करू. आमची मुलं काय गुन्हेगार नाही आहेत ना, आमची मुलं शिकलेली आहेत. माझा मुलगा इंजिनियर आहे, तर आम्ही कशी साईन करून देणार? आमच्याच मुलांनी मार खाल्ला ना, आम्हीच साईन करून द्यायची का त्या लोकांना? निश्चितच शुभम, या संदर्भात अद्यापही चौकशी सुरू आहे. प्रकरण आधी तपास पोलीस करत आहेत. जे स्थानिकांच्या काही मुलांचं, ज्या मुलाला मारहाण झाली त्याच्याशी आपण संवाद साधलेला होता. त्याचं म्हणणं होतं की माझं करिअर खराब होईल अशी ही धमकी मला देण्यात आली आणि 92% मिळालेले असून मी इंजिनियर मुलगा आहे, त्यामुळे कुठेतरी पोलिसांकडूनही दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलेला आहे. त्यामुळे आता पोलिसांचंही म्हणणं आपल्याला ऐकून घ्यावं लागेल की नेमकं काय प्रकरण झालं होतं, हे आरोपी कोण आहेत मारहाण करणारे आणि त्यांच्या विरोधात नेमकी काय कारवाई झालेली आहे. अगदी चेतन, महत्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.